माझ्या चॅनलवर तुम्ही सर्वांचे स्वागत आहे। आपण एक नवीन कहाणी ऐकतो आहोत, आंधळ्या प्रेमात, ब्लाइंड लव्ह। तर चला या ऐकूया। तो रोज ऑफिसमध्ये जाताना सकाळी 9:30-10च्या सुमारास बस स्टॉपवर उभी असलेली सुंदर नाजूकशी मुलगी तिच्याशी नजरानजर व्हायची। असे बरेच दिवस चालत राहिले। एक दिवस त्याने तिला स्माईल दिले, लगेच तिने लाजून स्माईल दिला। हा प्रकार सर्व लोकांच्या लक्षात येऊ लागला आणि तो दिसला की तिला कॉमेंट देऊ लागले। आज तिने त्याला हाताच्या इशाऱ्याने थांबायला सांगितले। तो आनंदात भारावून आकाशात उडणाऱ्या पक्षासारखा तिच्या गोल गिरक्या मारू लागला। अगदी लोक हसायला लागले तोवर। त्याच्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग होता ना। असे होऊ शकेल यावर त्याचा विश्वास बसेना। मग काय, रोजच्या भेटी, तो तिला रोज तिच्या ऑफिसला सोडायचा। हळूहळू त्यांच्यात प्रेम होऊ लागले। कधी कधी खूप रात्रीपर्यंत कॅफेत तर कधी पबमध्ये असायचे। जणू काही प्रेमाची नशा चढली दोघांना। घरी गेल्यावर सुद्धा मोबाईलवर सारखं बोलणं, व्हिडिओ कॉल करणं, फोटो काढणं। आंधळ्या प्रेमात दोघंही वाहवत जाऊ लागले। आज तो ऑफिसला आला। जास्त कामामुळे तो ऑफिसमध्येच थांबला। वर्क पूर्ण करून तो सोफ्यावर आरामात बसून तिला आठवू लागला। कशी त्या दोघांची ती भेट, कसा तो तिला गिरक्या मारताना आठवता गालात हसायला लागला। मग तिला बाईकवर बसायला सांगितले। तिने पण कुठलाही संकोच न करता लगेच ती बसली। तिने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला। तो मनातल्या मनात स्मित करू लागला। दोघंही दूर कॅफेत गेले। तो तिला शेकहँड करत म्हणाला, हॅलो, मी अमित, मी जाहिरात कंपनीत फोटोग्राफर आहे। अय्या हो, ती जोरात ओरडत म्हणाली, मी निशा, मी इथे IT मध्ये जॉब करते। खरं सांगू का? थोडं थांबून ती म्हणाली, मला एखादी ॲड मिळेल असं बघ ना। मला खरं तर मॉडलरच बनायचे होते आणि बघ ना, तू मला भेटला, म्हणजे हा योगायोग असेल। मला बघ, माझा फिगर, उंची, नाकनक्ष आहे ना, मी अगदी मॉडलरसारखी। अगं हो, थांब जरा, किती बोलशील, उगाच नाही तू माझ्या लक्षात आलीस। तुला बघताच मी मनात म्हणालो होतो, इतकी देखणी मुलगी या बसस्टॉपवर काय करते? हिला तर आमच्या इंडस्ट्रीजमध्ये असायला हवे होते। हे सर्व आठवता आठवता बराच उशीर झाला होता। निशाला आज भेटता येणार नाही, त्याला फार वाईट वाटत होते। उद्याला मला भेटायलाच हवे, तिच्याशिवाय कुठेच मन लागत नाही। तो आपला सोफ्यावर पडला पडला विचार करू लागला। रात्र कशी संपली काही कळले नाही। पहाटे पहाटे तिचा फोन आला, हॅलो अमित, आज मला कॅफेत भेट। जरा ती रागावतच होती। नेहमीच्या जागेवर, कधी भेटतो असं दोघांचं झालं होतं। तो लवकर तयार होऊन निघाला। ती आधीच येऊन वाट पाहत बसली होती। तो म्हणाला, अगं निशा, तू माझ्या आधीच? काय करणार? तू काल भेटला नाहीस, किती मिस केले मी तुला। हे बघ, मी सर्व फोटोग्राफ्स आणले माझे। मी कधीही कोणतीही जाहिरात करेल, फक्त मला ती कपडे, भांडे अशी जाहिरात देऊ नकोस। तो म्हणाला, ठीक आहे, तुला सूट होईल अशीच जाहिरात करशील ना। चल माझ्या ऑफिसला जाऊया। तो तिला ऑफिसला घेऊन आला। आपल्या कंपनी प्रॉडक्टला नवीन चेहरा अशी ओळख करून दिली। बॉस म्हणाला, उद्या सर्व मॉडेल्सला बोलवून घ्या, उद्याला सिलेक्शन करूया, मिळालेले प्रोजेक्टवर काम सुरू करता येईल आपल्याला। अमित, आपण शॉपिंगला जाऊया? तिने विचारले त्याला। उद्याच्या तयारीला मी आताच सुरुवात करते। तू किती छान आहेस ना, माझे स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण होताना दिसत आहे। तिने त्याच्या गालाला किस केला। निशा, आता तू हे थोडं मनाला आवर घालायला शिक। उद्यापासून तुझं वेगळं आयुष्य सुरू होत आहे। मॉडेलिंगच्या दुनियेत काय होतं ह्याची त्याला चांगलीच माहिती होती। अगदी अंगावर आल्यासारखं वागणं बरोबर नाही। ती म्हणाली, शी, ओल्ड फॅशनच आहेस तू। आज ती त्याच्यासोबत फ्लॅटवर आली। मी आज घरी जात नाही, मी इथेच तयार होते। तू सांग मला, मी कशी दिसते? ती इतकी गोड नाजूक दिसत होती, त्याला पूर्ण विश्वास होता तिची निवड नक्की होणारच। उद्याची पहाट दोघांनाही खूप महत्त्वाची होती। रात्रभर खूप टेन्शन वाढलं होतं। आजचा दिवस खूप महत्त्वाचा म्हणून ती शांत ध्यानात बसली होती। अमित तिच्याकडे बघत बसला। तिच्या मनात काय सुरू असेल? ती काय विचार करत असेल? नक्की तिला मॉडलर बनण्याकरिता किती धडपडत असेल? हिलाच संधी मिळायला हवी, ती सफल हो हीच माझी मनापासून इच्छा आहे।
सकाळी 11 वाजेपासून मॉडेलर यायला लागल्यात. मॉडेल हॉलमध्ये दिसल्या, काही मेकअप रूममध्ये होत्या. निशा पण मेकअप रूमला जायला निघाली. 4 वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार होता. वेस्टर्न आणि इंडियन फॅशन डिझायनर साडी, ड्रेस आणि मिक्स आउटलुक. रॅम्पवर सर्व मॉडेल्स वॉक करण्याची जवळपास पूर्ण तयारी झालेली होती. गेस्ट आणि नामांकित जज मंडळी आसनस्थ झाले होते. कार्यक्रमास सुरुवात होण्याची घटिका जवळ येत होती. जिकडे तिकडे फुलांनी सजवलेला हॉल आणि खुशबुदार सुगंधित वातावरण आणि थंड थंड हवा, त्यामुळे मन अगदीच भारावल्यासारखे झाले होते. अमित एका चेअरवरती बसून आतुरतेने वाट पाहत होता. हृदयाच्या ठोक्याने धाव घेतली होती. होस्ट स्टेजवर येऊन सर्व जज आणि गेस्टचे स्वागत करू लागले. सर्व वातावरण आनंद आणि खुशबूने दरवळत होते. मन अगदीच प्रसन्न वाटत होते आणि त्यात या मॉडेलचे आगमन जणू काही स्वर्गातील अप्सराच धर्तीवर आल्यासारखं सौंदर्याने नटलेला तो अलौकिक प्रसंग होता. एक एक मॉडेल रॅम्प वॉक करू लागल्या. निशाच्या नावाचे अनाउन्समेंट होताच तो एकदम भानावर आला. काही क्षणाकरिता तो विसरलाच होता. यावेळेस सर्वांनी निपक्षपणे बघावे लागते. प्रत्येक मॉडेल खूप हुशार होत्या. विशिष्ट अंदाजात अलगद चालणे, वळून बघता चेहऱ्यावरती स्माईल देणे, काय ती तरा, सर्व कसं फारच सुंदर दिसत होतं. निशा स्टेजवर येऊन आधी तिने नमस्कार घेतला आणि रॅम्प वॉक करीत असताना लोकांनी खूप टाळ्यांनी कडकडाट आवाज येऊ लागला. ती इतक्या सहज रॅम्पवर उतरली की 2 मिनिटे तो स्तब्ध झाला. ही तर एकदम ट्रेन आहे. प्रत्येक येणारा राऊंड कसा व्यवस्थित करते आहे. प्रामाणिकपणे अगदी जजने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक समजदारीने तिने उत्तर दिले. मध्ये ब्रेक देण्यात आला होता. अर्ध्या तासानंतर पुन्हा कार्यक्रमात सुरुवात झाली. आनंदाची बातमी म्हणजे निशाने पहिल्याच क्रमांकावर येऊन अमितचा मान राखला. नवीन आयुष्याची सुरुवात झाली. तुम्हाला कसा वाटला हा भाग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही मी नेहमी स्वरचित लिहिलेली कथा आहे. प्लीज तुम्ही यावरती कॉमेंट नक्की द्या. धन्यवाद.